तर भावांनो, आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहे जो आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भावनांबद्दल आहे आणि सोबत सोबत आपल्या आधुनिक सायन्स सोबत पण जोडलेला आहे. तेव्हा शोल्डर हे वाईड आणि रुंद करायचे असतात तेव्हा लोकांना वाटतं की जिमला गेल्याशिवाय शोल्डर आपले बनणारच नाही, जिमला गेल्याशिवाय आपले शोल्डर ट्रेन होणार नाही, आपल्याला डंबेल हे उचलावेच लागतील आणि डंबेल शिवाय आपल्याला पर्यायच नाहीये. पण तसं नाहीये. आपल्या पूर्वजांनी, आपल्या पैलवानांनी हे घरच्या घरी व्यायाम करून रुंद आणि स्ट्रॉंग असे शोल्डर तयार केलेत. तर तोच वर्कआउट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा असा मास्टर क्लास असणार आहे जो तुमच्या शोल्डरला 3D लुक देणार आणि स्ट्रॉंग आणि लवचिक पण बनवणार. जर तुम्हाला खरंच घरच्या घरी तुमच्या शोल्डर मध्ये स्ट्रेंथ पाहिजे असेल तर हा वर्कआउट नक्की फॉलो करा, कारण या वर्कआउट मध्ये तुम्हाला जिमला जायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी हा वर्कआउट करू शकता. चला तर आजचा वर्कआउट सुरू करू. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर वर्कआउट सुरू करायच्या आधी वॉर्मअप हा करणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतोय की कोणता पण वर्कआउट तुम्ही घरी असाल, जिम मध्ये असाल, पण वर्कआउटच्या आधी तुम्हाला वॉर्मअप करणं हा गरजेचं आहे. चला तर आपण आता मेन टॉपिक कडे येऊया. तर सर्वात आधी आपल्याला करायचे आहे सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कार हा असा वर्कआउट आहे की ज्यामुळे तुमची ओव्हरऑल बॉडी ट्रेन होते. पण सूर्यनमस्कार करताना तुम्ही स्पेसिफिक शोल्डर कसे ट्रेन करायचे ते सांगतो. सूर्यनमस्कार करताना चतुरंग दंडासन आणि पर्वतासन हे जे दोन वर्कआउट आहेत, हे जे दोन आसन आहेत, हे तुमच्या शोल्डरवरती लोड आणतात. हा वर्कआउट तुमच्या शोल्डर मध्ये स्ट्रेंथ निर्माण करते आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण वाढवतो. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर पाय थोडे मागे सरळ ठेवा आणि बॉडी वेट टाईट ठेवा. आता हिप्स वर येऊन इन्व्हर्टेड व्ही शेप बनवा. आता चेस्ट पुढे नेत बॉडी खाली घ्या. जसं पाण्यात डाईव्ह मारतो ना तसं मुवमेंट करा. चेस्ट वर उचलून कोब्रा पोझिशन मध्ये जा. पुन्हा हिप्स वर येऊन स्टार्टिंग पोझिशन मध्ये या. हा एक रेप झाला. प्रॉपर ब्रीथिंग कशी करायची? खाली जाताना श्वास आत घ्या आणि वर येताना श्वास बाहेर सोडा. तर याचे फायदे म्हणजे शोल्डर पॉवरफुल होतात, फ्रंट शोल्डर आणि स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते, तसेच चेस्ट स्ट्रॉंग होते, चेस्ट मसलवर हेवी वर्क होतो, ट्रायसेप बिल्ड होतात, हाताची ताकद वाढते, कोर स्ट्रॉंग होतो, ऍप्स आणि लोअर बॅक मध्ये ऍक्टिव्हेशन होतात, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्पाइन, शोल्डर, हॅमस्ट्रिंग फ्लेक्सिबल होतात, स्टॅमिना वाढतो, कंटिन्युअसली रेप्समुळे तुमचा इंडोरन्स पण वाढतो. तर या वर्कआउटचे किती रेप्स करायचे ते आता सांगतो. तर यामध्ये तुम्हाला बिगिनर असाल तर 5 रेप पासून स्टार्ट करा, 3 पण करू शकता. पण तुम्ही जर ऍडव्हान्स असाल, आधीपासून जिम करत असाल, तर याचे तुम्ही 30 ते 40 पण रेपिटेशन करू शकता. दुसरं म्हणजे पाईक पुशअप. जिम मध्ये जसं तुम्ही ओव्हरहेड डंबल प्रेस करता तसंच हा वर्कआउट आहे आणि तसाच इफेक्टिव्ह पण आहे. तर या वर्कआउट मध्ये तुमच्या बॉडीचं पोश्चर असं बनतं म्हणजे चेस्ट कडून पूर्ण लोड हा शोल्डर कडे डायव्हर्ट होतो. तर यामध्ये तुमचा ओव्हरऑल शोल्डर ट्रेन होतो. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. पुशअपच्या पोझिशन मध्ये या. आता पाय हातांच्या दिशेने जवळ सरकवा आणि कंबर वर उचलून व्ही आकार बनवा. आता एल्बो मागे घ्या आणि डोकं जमिनीच्या दिशेने म्हणजे दोन्ही हातांच्या मध्ये न्या. जमिनीला स्पर्श होण्याआधी हातांनी जमिनीला घट्ट ढकलून पुन्हा वर या. तर महत्वाची टिप्स म्हणजे एल्बो बाहेरच्या बाजूने जास्त पसरू नका, फ्लेकिंग करू नका. ते शरीराच्या दिशेने 45 अंशाच्या कोनात आत ठेवा जेणेकरून तुमच्या शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तिसरा वर्कआउट म्हणजे राममूर्ती दंड. तर हा वर्कआउट म्हणजे 20व्या शतकातील प्रोफेसर राममूर्ती नायडू यांच्या नावावरून ओळखला जातो. तर हा वर्कआउट सामान्य दंडापेक्षा थोडा वेगळा आहे. यात तुम्ही ज्या मार्गाने खाली जाता त्याच मार्गाने तुम्हाला वर पण यायचंय. तर हा वर्कआउट तुमच्या शोल्डरला स्थिरता देतो आणि तुमची स्ट्रेंथ पण वाढवतो. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. सुरुवातीला पर्वतासन म्हणजे कंबरवर उभे राहा. आता हळूहळू चेस्ट जमिनीच्या अगदी जवळून पुढे न्या. भुजंगासन पोझिशन मध्ये या. इथपर्यंत सामान्य हनुमान दंड सारखे आहे. आता यानंतर झटका न देता हळूहळू पुढे जा, म्हणजेच तुम्ही जमिनीला तुमची चेस्ट घासत समोरच्या दिशेने वळा. म्हणजे जसे आपण पर्वतासन करतो तसं करा. महत्वाची टिप्स म्हणजे मागे जाताना शोल्डर आणि ट्रायसेपची प्रचंड ताकद लागते, म्हणून बॉडीचा हा वेग हा नॉर्मलच ठेवा. त्याचे किती रेप्स करायचे तर 3 सेट 8 ते 10 रेपिटेशन मध्ये करायचा. जर तुम्ही आधीपासून जिम करत आहात तर हे तुम्ही रेप्स वाढवू पण शकता. तिसरा आणि महत्वाचा वर्कआउट म्हणजे डिक्लाइन पुशअप्स. मोस्टली हा चेस्ट साठी केला जातो, पण आपण हा शोल्डर साठी पण करू शकतो. यात तुमचे पाय हे जमिनीच्या वर असतात आणि हात हे जमिनीला टेकलेले असतात. त्यामुळेच तुमचे अप्पर चेस्ट आणि शोल्डरचा पुढचा भाग असतो तो या वर्कआउटमुळे टार्गेट होतो आणि ज्यामुळे तुमचे शोल्डर हे समोरून चांगले दिसतात. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तुमचे पाय बेड किंवा खुर्चीवर ठेवा, म्हणजे कोणत्याही उंचीवर ठेवा आणि हात जमिनीवर ठेवा. तुमची बॉडी हे एका सरळ रेषेत असायला पाहिजेत. कंबर हे खाली झुकू देऊ नका. आता कोर टाईट ठेवून चेस्ट हे जमिनीपर्यंत खाली न्या आणि ताकदीने पुश करा. तर यामध्ये महत्वाची टिप्स म्हणजे हात खांद्यापेक्षा थोडे रुंद ठेवा. खाली जाताना श्वास घ्या आणि वर येताना श्वास सोडा. त्याचे तुम्हाला 3 ते 4 सेट करायचे आहेत, 12 ते 15 रेपिटेशन. तुम्ही जर ऍडव्हान्स असाल तर यामध्ये तुम्ही रेपिटेशन वाढवू पण शकता. तर भावांनो, हा होता आपला आजचा स्पेशल शोल्डर वर्कआउट. आज आपण आपला आधुनिक सायन्स आणि आपले पारंपरिक दंड यांना एकत्र केलंय.
तुम्ही राममूर्ती दंड, सूर्यनमस्कार हे जे कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्या मातीमध्ये किती ताकद आहे, आपल्या मातीतल्या व्यायामामध्ये किती ताकद आहे. कारण की आधीचे जे पूर्वज सांगत होते की आमच्या टाइमचा व्यायाम हा वेगळा होता, तर ते खोटं नाहीये. तुम्ही घरच्या घरी हा वर्कआउट करून तुमची प्रॉपर बॉडी बनवू शकता. आणि हा वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या महागड्या मेंबरशिपची पण गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरी हा वर्कआउट करू शकता. तर शोल्डर वर्कआउट करताना एक गोष्ट लक्षात घ्या की हा मसल खूप नाजूक आहे. तुम्हाला चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या पद्धतीनेच वर्कआउट करावं लागेल. आणि ताकद दाखवायच्या नादात चुकीच्या फॉर्म मध्ये वर्कआउट करू नका. तर आजचा जो वर्कआउट आहे तो तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा जर केला ना, तर तुम्हाला प्रॉपर हा रिझल्ट मिळेल. आणि तुमची पुशिंग स्ट्रेंथ असते ना, ते पण खूप पटीने वाढेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा की जे म्हणतात की घरच्या घरी बॉडी बनवू शकत नाही. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी पण मोटिवेट होईल आणि तुमच्यासमोर जास्तीत जास्त व्हिडिओज येतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे हे पण त्यामध्ये लिहा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मेहनत करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. जय महाराष्ट्र.